हॅलो एव्हरीवन. आजचा आपलं पहिलं सेंटेन्स आहे, तो तुमच्या मागे उभा होता. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. तो तुमच्या मागे उभा होता. सपोज तुम्हाला इथं बोलायचं असेल ती तुमच्या मागे उभी होती, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? शी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन? से, वाय आर यू स्टँडिंग इन द सन. तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन. जर तुम्हाला इथं बोलायचं असेल की तू पावसात का उभा आहेस, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? वाय आर यू स्टँडिंग इन द रेन. अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स बोलायचं आहे. तो तुमच्या मागे उभा होता. ही वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. जर तुम्हाला बोलायचं असेल ती तुमच्या मागे उभी होती, तेव्हा तुम्ही बोलणार आहात शी वॉज स्टँडिंग बिहाइंड यू. देन नेक्स्ट, तू उन्हात का उभा आहेस? वाय आर यू स्टँडिंग इन द सन. जर तुम्हाला बोलायचं असेल तू पावसात का उभा आहेस, तर तुम्ही बोला वाय आर यू स्टँडिंग इन द रेन. नेक्स्ट सेंटेन्स, तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. जर तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे, तेव्हा बोला यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. फॉरबिड मीन्स मनाई करणे. FORBID, forbid means मनाई करणे, and FORBIDDEN, forbidden means निषिद्ध किंवा फक्त मनाई. This is the past participle form of main verb. Then next, मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? What wrong have I done to you? मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? फर्स्ट सेंटेन्स आहे, तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. यू आर फॉरबिडन टू ईट स्वीट्स. म्हणजे तुम्हाला गोड खाण्यास मनाई आहे. FORBID, फॉरबिड मीन्स मनाई करणे, अँड फॉरबिड मीन्स मनाई, फक्त मनाई आहे. हे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे मेन वर्बचं. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, मी तुझे काय वाईट केले आहे? What wrong have I done to you? नेक्स्ट सेंटेन्स, हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे. तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. किंवा आपण सिम्पली बोलतो की हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात पडू नका. तेव्हा बोला दिस फाईट इज बिटवीन हिम अँड मी. यू डोंट इंटरफिअर इन इट. दिस फाईट इज between him and me. You don't interfere in it. हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका किंवा तुम्ही यात पडू नका. तेव्हा बोला This fight is between him and me. You don't interfere in it. Means हे भांडण त्याच्या आणि माझ्यामध्ये आहे, तुम्ही यात हस्तक्षेप करू नका. देन जर तुम्हाला बोलायचं असेल की हे भांडण तिच्या आणि माझ्यामध्ये आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? This fight is between her and me. You don't interfere in it. फक्त हिमच्या ऐवजी हर बोलून हे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे. Thanks for watching and keep practicing.